तर जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार. मी 3 महिन्यापूर्वी त्यांना सांगितले होते की जर तुमचा रेग्युलर लाठीकाठीचा सराव आणि व्यायाम जर रेग्युलर असेल तर तुम्हाला द्रोणागिरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी घेऊन जाईन. तर आज ती वेळ आली. नमस्कार. आज आमच्या सर्व सह्याद्रीचे उत्साही शिलेदारच्या मुली म्हणण्यापेक्षा रणरागिणी म्हणले तरी चालेल, कारण आमचा हा लाठीकाठीचा ग्रुप आहे. आज सर्व मिळून द्रोणागिरी किल्ल्यावर जाताना श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊन किल्ला चढण्यासाठी सुरुवात करत आहोत. पाया पडा, इथं लांबच पडा. दर्शन घेऊन आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. तर आता मारुती रायाचं दर्शन घेऊन द्रोणागिरी किल्ल्यासाठी ट्रेकिंगसाठी आमच्या सर्व रणरागिणी तयार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला. आमच्या छोट्या ट्रेकरकडे बघून असं वाटत आहे की यांची भरपूर दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली आहे. पूर्ण भरपूर जोशाने वाटत जरी सोपा असला तरी ट्रेक हा खडतर रस्ता आणि पायवाटा काढत काढत आमच्या रणरागिणी द्रोणागिरी किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही पाहू शकता रस्ता कसा आहे, डेंजर. चल चल चल. सर्वांनी काळजी घ्या, व्यवस्थित चला. सेफ्टी फर्स्ट. तुम्ही बघू शकता रस्ता कसा डेंजर आहे, पण आमच्या मुली त्यातून ट्रेकिंगमध्येच आम्हाला मॉर्निंग ग्रुप उरणचे आमचे सहकारी आनंदभाऊ भेटले. त्यांच्यामुळेच द्रोणागिरीचा पहिल्या वेळ ट्रेक आमच्याकडून झालेला होता. तर किल्ल्याच्या मध्यवर्ती भागावर गेल्यावर नंतर आम्हाला हा बोर्ड दिसला म्हणून जरी आमच्या मुली दमल्या नसल्या तरी त्यांनी जरा क्षणभर विश्रांती घेतली. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागावर गेल्यावर तुम्ही पाहू शकता रस्ता जरा कठीण असला तरी ही छोटी चिमुकली तिच्याकडे बघून मोटिवेशन भेटत आहे. एकदम छान मुलगी, एकदम छोटीशी, 1-2 वर्षाची मुलगी असेल, 2-3 वर्षाची मुलगी असेल, पण तिच्याकडे बघून आमच्या मुलींनाही किल्ला चढण्यासाठी मोटिवेशन भेटत आहे. बऱ्यापैकी मुलींचा आमच्या पहिलाच ट्रेक आहे आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की ते पहिली वेळेस किल्ला किंवा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आल्यात. एकदम प्रॉपर स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. खूप छान वाटते. तुम्ही बघू शकता जिद्द काय असते ते यांच्याकडे बघून कळेल. नमस्कार. तर आम्ही अर्धा तासाचा ट्रेक करून फायनली आम्ही आता वरती द्रोणागिरी किल्ल्यावर आलो आहोत.
समोर द्रोणागिरी किल्ल्याची तटबंदी कमान दिसत आहे. आमच्या सर्व रणरागिणी आता आत प्रवेश करतायत. तर आता सांगितल्याप्रमाणे आता द्रोणागिरी किल्ल्यामध्ये सर्वांची एंट्री होत आहे. परी कसं वाटतंय? मस्त. चल सिद्धी, ईश्वरी, आदिती, आराध्या. ओके. आता किल्ल्यावरून दुसऱ्या बाजूला उतरणीला गणपती देवाचं मंदिर आहे आणि मुख्य कमान पण त्या बाजूलाच आहे. तर सर्वजण आता त्या साईडला चाललेले आहेत. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला उतरणीला गणपती देवाचं मंदिर. आता आमच्या सर्व मुली दर्शन घेत आहेत. खूप छान मंदिर आहे. मूर्ती पण खूप छान आहे. वरती आल्यानंतर प्रत्येकाला जो आलेला थकवा आहे ना, तो इथं देवाचं दर्शन घेतल्यानंतर नाहीसा होतो. कधी जर तुम्ही आला तर नक्कीच देवाचं दर्शन घेण्यासाठी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे महादरवाजा जो आहे त्या साईडला या. जय जिजाऊ, जय शिवराय. द्रोणागिरी आपण पाहू शकता. मुख्य दरवाजा द्रोणागिरी किल्ल्याचा. आमच्या सर्व रणरागिणी या मुख्य दरवाजाच्या इथं आलेल्या आहेत आणि खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे ट्रेक पूर्ण झाल्यानंतर म्हणजे वरती एकदम लास्टच्या टोकाला म्हणतो ना आपण, शेवट जेव्हा येतो तेव्हा एकदम सर्वांची मनं सुखावतात. एवढा ट्रेक खडतर पार करून सर्व आमच्या रणरागिणी वरती आलेल्या आहेत. एकदा महाराजांच्या जयघोष करणार आहेत त्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवान, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आदिती, संस्कृती, सिद्धी, आराध्या आणि ईश्वरी. हाय. एकदा इकडे बघा, एकदा इकडे बघा. नमस्कार, माझे नाव ईश्वरी नरसाळे. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की द्रोणागिरीच्या किंवा महाराजांचे किल्ले बघण्याची, आणि आज आम्ही द्रोणागिरीच्या किल्ल्यावरती आलेलो आहे आणि ही इच्छा माझी पूर्ण झाली. याच्यासाठी धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संस्कृती महेंद्र बालगुडे आहे. आज आम्ही इथे द्रोणागिरी किल्ल्यावर आलेलो आहे आणि इथे मला खूप काही शिकायला भेटलं आहे. खूप मजा आली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सिद्धी रुपेश सावंत. मी आज द्रोणागिरी किल्ल्यावर आले आहे. मी ट्रॅकिंगला येताना पाहिले, मला एक अनुभव आला की 70 ते 80 वयाच्या मी आजोबांना पाहिले. त्यांचं कॉन्फिडन्स आणि मोटिवेशन पाहून मलाही मोटिवेशन आणि कॉन्फिडन्स आला. त्यामुळे मी आत्ता गडावर आहे. धन्यवाद. नमस्कार, मी आदिती आवाज पाटील. माझी लहानपणीपासून इच्छा होती की किल्ले पाहायची. आज ती माझी मनापासून इच्छा पूर्ण झाली. इथे खूप छान अनुभव भेटला मला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आराध्या किरण गुडके. माझा भाऊ आणि माझे पप्पा ट्रेकिंगला जायचे, तेव्हा मला असं वाटायचं मी कधी जाणार, आणि ती आज माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आणि आज आम्ही सर्व मैत्रिणी द्रोणागिरी किल्ल्यावरती आलो
आलेलो आहोत आणि आम्हाला खूप छान वाटलं. तर जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार. 3 महिन्यापूर्वी आमच्या मुलींना टास्क दिलेला. टास्क देण्यापूर्वी विषय असा होता की आमची कन्या आराध्या घोडके हिला कोल्हापूरचे सह्याद्रीचे वस्ताद प्रमोद सर यांच्याकडून ऑनलाईन लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतले. परंतु तिने एकटीने घेतल्यानंतर माझी अशी इच्छा झाली की तिच्या मैत्रिणी किंवा अजून दुसऱ्या पण आपल्या मित्रांच्या मुली त्याही आमच्या रणरागिणी तयार झाल्या पाहिजेत. त्यांनाही प्राथमिक ऑनलाईन प्रशिक्षण जसे आराध्याने घेतले तसे ह्यांनाही भेटले पाहिजे. आणि त्याकरिता आराध्या आणि तिच्या मैत्रिणी ह्यांनी लाठीकाठीचे चालू केला. सराव करत असताना त्यांना मोटिवेशनसाठी मी 3 महिन्यापूर्वी त्यांना सांगितले होते की जर तुमचा रेग्युलर लाठीकाठीचा सराव आणि व्यायाम जर रेग्युलर असेल तर तुम्हाला द्रोणागिरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी घेऊन जाईन. तर आज ती वेळ आली. त्यांनी ते पूर्ण करून दाखवलं. व्यायामही कंटिन्यू करतात आणि लाठीकाठीसुद्धा करतात. त्यामुळं त्यांना मी आज इथं द्रोणागिरी किल्ल्यावर घेऊन आलो. तर लाठीकाठी केल्यानंतर किंवा लाठीकाठी शिकल्यानंतर स्वतःमध्ये काय बदल होतो किंवा आत्मविश्वास काय वाढतो तर ह्या मुली तुम्हाला सांगतील. तर मुलींचं मनोगत सांगते त्या. ही लाठीकाठी आम्ही आमच्या सेफ्टीसाठी आणि ही लाठीकाठी पुन्हा मारण्यासाठी नाही तर आपल्या सेफ्टीसाठी शिकलो आहोत. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे. आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे. शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे. आम्ही शुभाचे मावळे आम्ही शुभाचे मावळे. आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे आम्ही मावळे मावळे.
किल्ल्याच्या वरती गेल्यावर जो मधोमध भगवा ध्वज आहे मोठा असा, तर तिथे सर्वांनी निघण्यापूर्वी एकत्र येऊन आपला आनंदोत्सव साजरा केला आणि परतीचा प्रवास करण्याकरिता सर्वजण सज्ज झाले. खूप छान वाटलं. सर्वांनी एकत्र येऊन हा ट्रेक पूर्ण केला. ट्रेकमध्ये सर्वांचं सहकार्य आणि एकमेकाच्या साथीमुळे हा ट्रेक पूर्ण झाला. किल्ल्यावरून परतीचा प्रवास चालू झाला आहे. सर्वांना आनंद वाटतोय. खुश आहे ना सर्वजण? कसं वाटलं? काळजी घ्या स्वतःची व्यवस्थित. सर्वांनी घाई करू नका.